जय भीम भावानो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस म्हणजेच 14 एप्रिल हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोठमोठाले बॅनर लावण्यात येतात. तसेच भव्य मिरवणुका काढण्यात येतात. कुठं पुतळ्यांचं अनावरण करण्यात येतं. भारतातील उच्चपद भूषवणारे लोक जसे की मंत्री हो, पंतप्रधान हो किंवा अन्य कोणी अधिकारी हो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पुतळ्यापाशी अभिवादन करण्यासाठी येतात. जय भीमच्या घोषणा देतात, नारेबाजी करतात. एवढंच काय तर काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही बाहेर देशात पण साजरी करण्यात येते आणि तिथले लोक पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करतात. त्यांचा दिवस हा जागतिक समता दिवस म्हणून पण पाळण्यात येतो. परंतु भारतातील काही अडाणी लोक जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचत नाहीत व त्यामुळेच ते त्यांना मानित नाहीत, अशा एडखट आणि निकृष्ट बुद्धीच्या लोकांची मानसिकता आपल्याला दर भीम जयंतीमध्ये पाहण्यास मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कुठं ते पुतळे तोडतात, कुठं ते पोस्टर फाडतात आणि कुठं 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 तर मिरवणुका पण निघू देत नाहीत किंवा मिरवणुकीवर दगडफेक करतात. तर असेच काही घडलेले प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीत घडलेले होते. त्यापैकी मी तुम्हाला काही प्रकार इथं मी दाखव. सर्वप्रथम हा पहिला फोटो पहा मित्रांनो. इथं भारतीय जनता पार्टी म्हणजेच ही भाजपा जी की RSS ची उपशाखा आहे, तिथं पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिवादन करणारा पोस्टर लावण्यात आलं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोच नाही लावण्यात आला या बॅनरमध्ये. दुसरी घटना आहे बदलापूरची आणि इथं पाहू शकता तुम्ही एका महिलेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चौकाची विटंबना करण्यात आलेली आहे. अवघ्या जयंतीला 1-2 दिवस बाकी होते त्यावेळेस घडलेली ही घटना आहे. हे लोक अशा घटना जाणून बुजून करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याचा हा प्रयत्न हे जाणून बुजून करतात. या घटनेमध्ये पहा मित्रांनो, हा पोलीस अधिकारी काय करीत आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो सोबत व बॅनर सोबत. तिसरी घटना आहे मित्रांनो लखनौची. पाहू शकता तुम्ही इथे एक स्कूटीवाला पाहू शकता, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे जयंतीनिमित्त लावलेले पोस्टर आहेत ते कसं पाडित आहे. इथं मायावती यांचे पोस्टर लावण्यात आले होते. BSP सुप्रीमो मायावती यांचे ते पोस्टर कसे फाडण्यात येऊ लागले ते पहा. हा तो व्यक्ती आहे ज्याने ते पोस्टर फाडले होते आणि याचं नाव आहे मिश्रा. अशा गोष्टी करण्यात सर्वसामान्य नागरिकच नाही तर पोलीस पण या गोष्टीमध्ये पुढे आहेत. हा आहे दौलतपूर, फतेपूर, मथुरा. इथे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पोस्टर लावले होते ते काढण्यात येण्यात होत होते पोलिसांना. काही ठिकाणी तर निळ्या झेंड्याची विटंबना करण्यात येते. पुढची घटना आहे मित्रांनो टाकळी प्रदेश तालुका चाळीसगाव येथे मित्रांनो भीमजयंती काढण्यात आलेली होती 14 तारखेला आणि त्याची जेव्हा त्या गावातली लाईट गेली त्यावेळेस काही भित्र्या लोकांनी जयंतीवर पथरावबाजी केली. या गोष्टीचा निषेध म्हणून जेव्हा इथल्या भीमानुयांनी पोलिसांना आवाहन केले की या लोकांना अटक करा, यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करा, परंतु पोलिसांनी पण तातडीने त्यांच्यावर काही गुन्हे दाखल केले नाही. नुसते पोलीस तिथे येऊन बघायची भूमिका घेऊ लागले. ही UP मधील दुसरी घटना आहे मित्रांनो, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढू देण्यात येत नव्हती. त्यामुळे पोलीस प्रशासनाला बनविण्यात आले. इथला पंडित समुदाय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढू देत नव्हता. या फोटोमध्ये पाहत असाल मित्रांनो तुम्ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही पोस्टर काही अधिकारी घेऊन जाताना दिसत आहेत. हे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करताना तुम्हाला दिसतात. दुसरी घटना आहे मित्रांनो रोंदाळाची, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमजयंती काढण्यात आली होती, परंतु ती भीमजयंती न निघावं यासाठी मुद्दामहून अडचणी निर्माण करण्यात येत होत्या. तर पाहू शकता तुम्ही भीमजयंती निघत आहे, परंतु इथं ड्रम पाण्याचे वगैरे त्यांच्या घराचे सामान त्या रस्त्यामध्ये मुद्दामून आणून ठेवलेले आहे. हे लोक असे मुद्दामून असं करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला अडथळा निर्माण करतात. मग अशा लोकांना जय भीमवाले भीमठोला तर देणारच. रोंदळा येथील लोकांनी पण यांना चांगलाच सबक शिकविला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती थाटामाटात काढली. रात्रंदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त केलेली ही सजावट पहा मित्रांनो. एवढे लोक मेहनत घेतात, परंतु हे त्या लोकांना देखवत नाही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करतात व त्यांच्या डोळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच चालतात. काय माहित मित्रांनो या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधी समजतील. समोरचा फोटो पाहता मित्रांनो तुम्ही, याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कसं ध्वज लावण्यात आलेले आहेत. भगवे ध्वजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व पुतळा हा व्यापून टाकलेला आहे.
अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे अपमान करतात आणि यांच्या डोक्यामध्ये किती शेण भरलेलं आहे आणि किती हे मूत पितात जनावरांचा याच्यावरून आपल्याला कळते मित्रांनो. भेटू तुम्हाला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.